की हायजी इथं वस्तीवर राहते मी. हे काळे काळे मोठे मोठे डोंगर आणि हे सुळके हे माझ्या वस्तीची शान हायजी. आणि हे घनदाट पसरलेलं जंगल हाय ना, याच्या मधोमध माझी वस्ती हाय. मी कळत की तुम्हाला येडी वाटते का हो? नाही, समजे लोक मला येडीच म्हणतात वस्तीवरची. त्याच काय ना, माझ्या लगीन लागून ना 7 वर्ष झाली, पण अजून माझी कुस नाही उजवली जी. मी लई लई देव देव केलं, उपास तापस केले, नवस केले, साधू केले, पंचाक्षरी केले, अंगारे दुपारे केले, जादू टोना केला, समज केलं, काय उपयोग नाही झाला जी. कस पण पुरवू दे, पण माझी कुस एकदाची उजू दे असं सगळ्यांना आळवत राहिले. पण सगळे दगड झाले, दगड नुसती, कुणाला पाजर फुटना. काय करणार आता? काय नाही कळके झालं का तुझं रडगाणं सुरू? म्या कळकीचा दादला आहे, हे दिवसभर अशी गळे काढत असती पोरासाठी. अगं म्या काय म्हणतो, मला पोरबाळ नकोय वय, पण मी तुझ्यासारखा खुळा नाही झालो ना की दिवसभर काम धंदा सोडायचा आणि पोर पोर करत फिरायचं. हे बघ, ज्याला पोर आहे ते कुठं सुखी आहे ग. पोर कसं जन्मभर नुसतं घेणे करायसारखं घे घे करत, म्हातारपणी त्या आई बापाला विचारी सुद्धा नाही. मग आई बाप म्हणतात हे असं कार्ट निपजण्यापेक्षा नसलेलं परवडलं. मग आपण सुखी नाही वय. हे बघ, मी आता जंगलात जातोय काम करायला, आणि ते बघ ती तिकडनं वस्तीवरून वळून टाकलेली एक म्हातारी येते. तिच्याशी बोलायचं नाही, लय वांगाळ म्हातारी या. तिचं काय सुद्धा ऐकायचं नाही. मी येतो रातच्याला लाकूड फाटा घेऊन. हा, आणि ते बघ बोलू नको तिच्याशी. कळके ए कळके, काय ग किती वरीस असं झुरत राहणार देव नुसतं पोरासाठी? माझं ऐक, मी उपाय सांगते, इकडं कान कर. या उसेला मध्यरात्री उठायचं आणि नदी काठच्या स्मशानात जायचं. तिथे ना उजव्या अंगाला लहान पोरांची प्रेत पुरलेली आहे, तिथं जायचं. तिथं खुनेचा पांढरा दगड बाजूला करायचा आणि उकरायचं, प्रेत बाहेर काढायचं लहान पोराचं. दार दार सूर्याने त्या पोराच्या उजव्या हाताची करंगळी चपकन कापायची, डाव्या कणवटीला करंगळी लावायची. माझ्याकडे घेऊन यायचं. मी मंतार घालणार, मंतार. मग ती मंतार घातलेली करंगळी डाव्या कणवटीला लावून समदेवार करायचे, समदेवार. मग तू आई होणार, माझा सबूद आहे, सबूद आई होणार तू. या बया, अगं म्हातारीने काय अघोरी उपाय सांगितलंय. लहान पोराचं प्रेत काढायचं, त्याची करंगळी. बाई बाई, मला नाही व्हायचं ग, पण म्हातारीने तर सबूत दिलाय. मी आई होणार आशा दाखवलीये. मग काय करावं का? तसं पण समज करून बघितलंय. मग हा उपाय केला तर काय हरकत आहे? मी करणार हा उपाय. आणि काय सांगू मंडळी, अहो या गोरी उपायाचा चिमित्कार म्हणा, नाही तर आधी केलेला नवसाचा परिणाम म्हणा, तुम्हाला काय पाहिजे ते म्हणा, पण मला दिवस गेले हो. मी आता आई होणार आहे. मी आता आजूबाजूच्या बायकांकडे जाऊन बचा बोलत माझ्या नशिबाला दोष देत नाही बसणार. त्यांच्या पोरांकडे मी असा आधाशी नजरेने बघत नाही बसणार. आता मला माझं पोर होणार आहे. आणि आज ना उद्या ते पोर मला आई म्हणणार, माझे पाठ फेडणार. मला लय आनंद झालाय व आगोरी का असना, कसा का असना, पण या उपायाने मला पोर होणार, मी आई होणार.